नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 29 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं आहे अर्जुन आणि सायलीने सदाशिव आजारी आहे म्हणून त्याच्यासाठी डॉक्टर आणलेला असताना आता ते डॉक्टर या सदाशिवला तपासत असतात आणि आता सदाशिव पूर्णपणे बेशुद्ध असतो. मैनावती त्याला वारा घालून म्हणत असते, अहो उठाना उठाना, आणि डॉक्टर खूप प्रयत्न करतात म्हणजे त्याच्या छातीवरती वगैरे असं दाबतात तेव्हा कुठे ना सदाला श्वास चालू होतो आणि सदाचा अक्षरशः श्वास बंद पडलेला होतो. आता ही मैनावती म्हणत असते की अहो तुम्ही ठीक तर आहात ना, बरं वाटतं ना तुम्हाला, माझा जीव तर ना अगदी गळ्याशी आला होता हो. तर डॉक्टर म्हणतात की बघा काळजी करू नका बरं, मी त्यांना चेक करतोय ना. म्हणून डॉक्टर आता त्या सदाशिवला चेक करतात. सदाशिवची अवस्था ना खरंच खूप बिकट झालेली असते. आता डॉक्टर म्हणत असतात की दीर्घ श्वास घ्या, तोंड उघडा. आता ते सदाशिवला ना श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. आता अर्जुन म्हणतो की डॉक्टर यांना काय झाले. डॉक्टर म्हणतात अहो छातीमध्ये कप साठला होता ना, तर त्यामुळे यांना श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणून हे बेशुद्ध झाले होते आणि इंटरनल स्वेलिंगसुद्धा वाटतंय, त्यामुळे ना यांना त्रास होतोय. वेळेस जर उपचार मिळाले नसते ना तर यांना ना जीवाशी बेतलं असतं यांच्यावरती. आता महिना तर हातच जोडून डॉक्टरांना म्हणते की आमचं तर नशीब चांगलं म्हणून तुम्ही वेळेवर आलात. आता डॉक्टर म्हणतात की मी तुम्हाला काहीतरी गोळ्या लिहून देतो आणि खोकल्यावर आराम करण्यासाठी ना माझ्याकडची एक गोळी देतो. आता असं म्हणल्यानंतर सायली उठते आणि पाणी घेण्यासाठी म्हणून त्या कळशीवरचा ग्लास पाहते तर तो ग्लास अक्षरशः खूप धुळीने माखलेला असतो आणि खूप घाण झालेला असतो. आणि आता सायली तर बराच वेळ त्या कळशीवरच्या ताटलीकडे आणि त्या ग्लासकडे बघते आणि म्हणते मैनावतीकडे बघून की यात पाणी कधी भरून ठेवले. तर मैनावती म्हणते की लय दिवस झाले, काय ना की इकडच्या नळाला पाणीच येत नाही, त्यामुळे ना तिथलं पाणी सगळं अशुद्ध असतं. डॉक्टर म्हणतात की तुम्ही सर्वात अगोदर पेशंटला ना या खोलीतून हलवा आणि मगच हे दमट वातावरण जे आहे ना तर त्यांच्यासाठी ते योग्य नाही आहे, त्यामुळे ना तर ते आणखी आजारी पडतील. अर्जुन म्हणतो ठीक आहे, आम्ही ना त्यांना लगेच शिफ्ट करतो म्हणून. मैनावती म्हणते की डॉक्टर अगदी हात जोडून म्हणते की मैनावती तुमचे पुन्हा खूप उपकार झाले, काय ना की तुमची फी द्यायला माझ्याकडे पैसे नाही येत आत्ता, पण मी हळूहळू करत तुमचे सगळे पैसे देईन. हां. डॉक्टर म्हणतात हे बघा आभार माझे मानू नका, या दोघांचे आभार माना. हे बघा त्यांच्यामुळे तुमच्या नवऱ्याला हे योग्य ट्रीटमेंट मिळाली. आणि आता ते डॉक्टर सांगायला लागतात की हे बघा माझी फी ऑलरेडी या दोघांनी दिलेली आहे, म्हणजेच अर्जुन सुभेदारने दिली आहे असं डॉक्टर सांगतात. आता सदाशिवला हे सगळं ऐकून खूप बरं वाटतं. पण मैनावती बापरे, ही मैनावती ना बबलीची अगदी सख्खी आई आहे. बबली ना मला वाटतं ह्या महिन्यावरतीच गेलेली आहे. आता बघा हा अर्जुन आता डॉक्टरांना घेऊन बाहेर जातो ते औषध आणण्यासाठी. आता मैनावती आणि सायली सदाशिवला उठवून बसवतात की सावकाश सावकाश मागे टेकून बसा वगैरे म्हणून. सदाशिवला ना अधूनमधून खोकला पण येत असतो. आता सायली पण तिथंच बसते आणि आता आपल्याला दाखवलं इकडचं सीन. ही बस प्रिया सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये येते, अगदी मांजरीसारखी येते आणि येते आणि बघते की अर्जुन सायली रूममध्ये आहेत का नाहीत, तर तिथं रूममध्ये दिसत नाहीत. म्हणून तिनं अगदी वॉशरूममध्ये सुद्धा चेक करते की अर्जुन सायली कुठे आहेत म्हणून, पण तिला ते तिथंही दिसत नाही. आता ही प्रिया अगदी हायपर होते ना अर्जुन सायली कुठे गेले म्हणून, आणि आता ना सगळीकडे बघायला लागते आणि म्हणते का रे हे दोघे तर घरातच नाही आहेत, मग हे गेले कुठे असतील इतक्या रात्री असं म्हणून आहे ना ती एकदम बेचैन होते आणि म्हणते की नाही आधी नाही या दोघांचा मोबाईल शोधते म्हणून पटकन रूमचा दरवाजा बंद करते आणि आता तिथले ड्रॉवर कपाट सगळं बघायला लागते. आता म्हणते की मी कपाटात सुद्धा शोधते म्हणून कपाट शोधते, पण तिला कुठे काहीच सापडत नाही. त्यांचे मोबाईल पण सापडत नाहीत. आता मोबाईल कपाटात ठेवून रात्रीचं कोण बाहेर जातं, तर ही प्रिया सगळीकडे त्यांचे मोबाईल वगैरे शोधते आणि पुढे बघा एवढा धिंगाणा घालते ना आज प्रिया, बापरे. आणि त्यासाठी ना प्लीज रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो प्लीज प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलं रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही खूप प्रेक्षक असे आहेत जे रिव्ह्यू तर पाहतात पण अजून चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत, तर प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय की प्रिया बेचैन झालेली असते. आता कपाटात वगैरे सगळीकडे शोधते पण तिला काही अर्जुन आणि सायलीचा मोबाईल सापडत नाही. अख्खी रूम शोधून झाली तरी त्यांचा फोन सापडत आहे. मग प्रिया म्हणते यांचा फोन पण इथे नाही, म्हणजे नाही कन्फर्म ना रात्रीचं बाहेरच गेलेले असतील काहीतरी शोधण्यासाठी, पण मला आता हे कसं कळेल असं करते आणि म्हणते कशासाठी गेले असतील ते बाहेर. आता आपण पाहतोय की इकडे सदाशिव सायलीला म्हणत असतो की सायली तुझे उपकार आहेत आज तुमच्यामुळे माझा ना जीव वाचला, असं सदाशिव सायलीकडे बघून म्हणत असतो. पण बघा अजूनही काही मैनावतीला पाजर फोटे ना, इतक्यातच अर्जुन येतो. आता औषध आणलेले असतात अर्जुनने, तर मैनावती म्हणते थांबा मी पाणी आणते. तर सायली म्हणते नाही नको, खराब आहे तो ग्लास, तुम्ही बाटलीनेच पाणी प्या. आता अर्जुन लगेचच औषध आणि गोळ्या देतो. या सदाशिवला बाटलीनेच पाणी प्यायला सांगतो. आता सदाशिव औषध गोळ्या वगैरे घेतो. मैना तिथंच उभी असते म्हणजे अजून त्या पाण्याच्या हांड्याजवळ. सायली म्हणते की आता या सगळ्यामध्ये ना वेळ नको घालवायला, तुम्ही ना पटापट तुमच्या बॅगा बांधायला घ्या, आता आपण दुसरीकडे जाऊयात. मैनावती म्हणते आता दुसरीकडे कशाला, आम्ही इथेच बरे आहात ना. सायली म्हणते तुम्ही इथे थांबून काय करणार आहात, तुम्ही प्रियाची वाट बघणार आहेत का, तुम्हाला अजूनही असं वाटतंय की प्रियाचं तुमच्यावर प्रेम
प्रेम आहे आणि तिला तुमची काळजी वाटते. अहो असं काही नाही आहे. सायली म्हणते की अहो तिने तुम्हाला केव्हाच वाऱ्यावर सोडले आणि हे तुमच्या लक्षात येत नाही आहे का अजूनसुद्धा. आता अर्जुन म्हणतो की प्रिया कोणालाही तिच्या फायद्याशिवाय कधीच कोणालाच मदत करत नाही, हे तुम्ही ना लक्षात ठेवा. पण मैनावतीला हे काही पटत नसतं. सदाशिव म्हणत असतो की हे बघा आता प्रियाकडून आहे ना आमची काही अपेक्षा उरलेली नाही आहे, कारण सदाशिवच्या आता तोंडात ना तेवढे प्राणसुद्धा राहिलेले नसतात इतकं फास्ट बोलण्यासाठी. तर तो बिचारा असा विवळतच बोलत असतो. आणि आपण पाहतोय की सदाशिव म्हणतो की अर्जुन सायलीला की तुम्ही दोघं जसं म्हणताय ना तर आम्ही तसंच करू म्हणून. इतक्यातच बघा ही मैनावती अगदी प्रियासारखी काय करते चला की लगेचच फोन घेते आणि आता ह्या प्रियाला फोन लावायला लागते. आता सायलीचं लक्ष जातं ना, सायली पटकन उठते आणि तिच्या हातातला मोबाईल खेचून घेते आणि म्हणते आणि लगेच मैनावती म्हणत असते अगं ते. पण आता सायली तिच्यावर चिडते ना आणि म्हणते की तुम्हाला प्रियाला सांगायचं की आम्ही इथे आलो आहेत म्हणून अजूनही तुमचे डोळे उघडलेले नाही आहेत का? अहो ती तुमची मदत करत नाही आहे. आता सदाशिव म्हणतो महिने अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? अगं तू त्या प्रियाची वाट बघत बसली आणि हे जर का आले नसते ना तर मी मेलो असतो ना ग, असंही सदाशिव म्हणायला लागतो. आणि सदाशिव म्हणतो की अगं तू का तिची वाट बघतेस, तू का तिच्या मागे पळतेस? मैनावती म्हणते अहो तसं नाही आहे असं म्हणत असते आणि पुढे म्हणते की अगो हे दोघे जण काय आज आलेत पण उद्या काय, उद्या आपल्याला तीच येणार आहे ना आपल्याला पैसे द्यायला, असंही मैनावती म्हणत असते. अर्जुन पुढे म्हणतो की तुम्हाला खरंच असं वाटतंय की ती बबली आयुष्यभर तुम्हाला पैसे देणार आहे म्हणून? आणि अर्जुन पुढे म्हणतो की एक गोष्ट तुम्हाला पटणार नाही तरीसुद्धा ना मी तुम्हाला सांगतोच. म्हणतो की तुम्ही दोघे जर का आता जिवंत नाही ना राहिलात तर सगळ्यात मोठा फायदा हा प्रियालाच होणार आहे. आता सदाशिव आणि मैनावतीला काही कळतच नाही, कारण आता अर्जुन म्हणतो कारण तुम्ही दोघेच आहात आणि हे सिद्ध करणारे की ती तन्वी किल्लेदार नाहीत, ती बबली लोखंडे आहे म्हणून. बापरे, सदाशिव आणि मैनावती तर एकदम चकितच होतात ना. अर्जुन सदाशिवला म्हणतो काय झालं, ही गोष्ट आम्हाला कशी कळाली हे याचाच विचार करताय ना तुम्ही? आणि अर्जुन पुढे म्हणतो की आम्हाला अजून काय माहिती नाही, हे तुम्ही इमॅजिन सुद्धा नाही करू शकणार. आता मैनावतीचा चेहरा बघा अजूनही फुगलेलाच असतो. आता अर्जुन म्हणतो ती बबली प्रिया किती खालच्या लेवलची मुलगी नाही हे आता आम्हाला चांगलंच माहिती आहे. आता हे सगळं सदाशिवला पटत असतं. आता सायली म्हणते की आणि तुम्हाला आणि तुमच्याकडून तिचं काही नुकसान होतं हे जर का तिला कळालं ना तर ती तुमचा जीव गेला सुद्धा कमी करणार नाही. मग तुम्ही तिचे आईवडील आहात याने सुद्धा ना काही फरक पडत नाही. सदाशिव म्हणतो अगं महिने कसला विचार करतेस ग तू? आणि सदाशिव पुढे म्हणतो की अगं आता ती नाही येणार ग. तुला ती माकडेंची गोष्ट माहिती आहे का ग? माकडेन जीव वाचवण्यासाठी आपल्या पिलाच्या डोक्यावरती पाय धुवून चढली होती अगं, पण आपल्या इथे आपलं पिल्लूच आपल्या डोक्यावर चढलंय ग. आपल्याला बुडवायला निघायला लागलंय, आपलं पिलूस आपल्याला बुडवायला निघायला लागलंय, असं हे सदाशिव म्हणत असतो. आणि अर्जुन सायलीला म्हणतो आम्ही तुम्हाला एवढा त्रास दिला तरीही तुम्ही दोघं जण माझा जीव वाचवायसाठी डॉक्टरला घेऊन आलात. आता सायली म्हणते की मग आमच्या बरोबर याल ना तुम्ही, असं सायली मैनावतीकडे बघून म्हणते. आणि पुढे म्हणते आणि ते प्रियाला सांगणार नाही ना, तरी पण बघा हा मैनावतीच्या मनातून अजूनही बबलीचं खूळ जात नसतं. तसंही बघायला गेलं तर शेवटी ती आई आहे ना, त्यामुळे तिला ना तिच्या मुलीवरती जास्त विश्वास असतो. आणि आता आपण पाहतोय की सायली आणि अर्जुन सांगतात की या दोघांनाही तुम्हीच चला म्हणून. आणि आता आपण पाहतोय की घरचा सीन. इकडे आपण पाहतोय की रात्रीचं सुविधांच्या घरामध्ये प्रियाने ना आता प्रतापराव आणि कल्पना या दोघांना सुद्धा झोपीतून उठून खाली आणलेले असतात. आता हे प्रतापराव म्हणत असतात की तन्वी अगं काय हे, तू आम्हाला इतक्या अर्ध्या रात्री खाली का घेऊन आलीस म्हणून. कल्पनाताई म्हणतात तन्वी मी अगं गाढ झोपले होते, तू दार वाजवलंस ना म्हणून मला जाग आली. प्रिया म्हणते की सॉरी मला ना खरंच उठवायचं नव्हतं, पण प्रसंगच असा घडलाय नाही की तुम्हाला सांगणं गरजेचं होतं, असं प्रिया म्हणते. आता हे दोघं जण एकमेकाकडे बघतात. प्रतापराव म्हणतात अगं एवढं काय झालं? तर प्रिया म्हणते अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीत नाहीये. कल्पनाताई म्हणतात बस तू हे सांगण्याकरता आम्हाला झोपेतनं उठवलंच. अरे बापरे. आता आणि पुढे त्या कल्पनाताई म्हणतात अगं तन्वी उद्या गुढीपाडवा आहे, मला ना लवकर उठून सगळी कामं करायची आहेत, अगं माझी जरा झोप तर पूर्ण होऊ द्यायचीच ना गं. प्रिया म्हणते अगं आई किती वाजलेत बघ तरी, अगं इतक्या उशिरा हे जण घरात नसणं हे एवढंसं कारण वाटतंय तुला? प्रतापराव म्हणतात तन्वी अगं त्यांना यात काळजी करण्यासारखं काय आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे अर्जुन आणि सायलीला रात्री लॉंग ड्राईव्हला जायला आवडतं किंवा आईस्क्रीम वगैरे खायला गेले असतील ते. आता हे प्रिया मनातल्या मनात म्हणते हे दोघं जण माझा प्लॅन का फ्लॉप करतायत. मला असं वाटलं होतं की मी घाबरल्यानंतर हे दोघं जण घाबरून त्यांना कॉल करतील आणि मला कळेल ना की ते कुठे गेले ते, पण आता यांना कॉल करायला कसं सांगू? प्रतापराव म्हणतात तन्वी तू एक काम कर, तो आहे ना जाऊन झोप आणि प्लीज आम्हालाही शांतपणे झोपू दे. आता ते म्हणतात की प्रतापराव म्हणतात चल कल्पना, म्हणून दोघे जण जायला निघतात. लगेच प्रिया म्हणते नाही थांबा प्लीज थांबा, तुम्ही घाबरू नये म्हणून मी आधी स्पष्ट काहीच बोलले नाही,
पण तुम्हाला वाटतंय ना तितकं साधं हे प्रकरण नाही आहे. आता या दोघांना तर कळतच नाही हे काय बोलते म्हणून. आणि आपल्याला सीन दाखवलेला आहे. आता ही अर्जुन आणि सायली सदाशिव आणि मैनावतीला घेऊन ते शांता मावशी जे आहेत ना त्यांना जिथं प्रियापासून लपून ठेवलेलं असतं तिथं अर्जुन घेऊन येतो. आता त्यांना पाणी वगैरे दिलं जातं. अर्जुन सांगतो की तुम्हाला ना आता इथंच राहायचं आहे आणि औषधं वगैरे वेळेवरती घ्यायचीत हां, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. सायली म्हणते आणि ह्या शांता मावशी अशी त्यांची ओळख करून देते. आता त्यांची काय ओळख करणार. सायली म्हणते की यांना तर तुम्ही ओळखतच असणार ना, बबलीला तर तुम्ही यांनाच देऊन टाकलं होतं नाही का. आता ही मैनावती बघत असते हा रागाने. सायली म्हणते आणि त्या बदल्यात तुम्ही पैसे घेतले होते ना, का आता हेही नाकारणार आहात तुम्ही. असं म्हणल्यानंतर सदाशिवच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी निष्फळ दाखवले. तर आपण मैनावती अजूनही कोणाचं ऐकत नाही. शांता मावशी म्हणतात ते काय नाही म्हणतील, त्यांना चांगलंच आठवते की मी कोण आहे ते. आता असं म्हणल्यानंतर हे दोघे जण सुद्धा गप्प बसतात. अर्जुन म्हणतो शांता मावशी ठीक आहे जाऊ देत आता म्हणून. आणि पुढे ना एक मुलगा येतो. तो म्हणतो की येऊ का मी, म्हणून तो आत येतो. आता अर्जुन सांगायला लागतो की हा जयेश नावाचा मुलगा आहे आणि सांगतो की हा सुद्धा ना इथेच राहणार. तुम्हाला जर का काही हवं असेल औषध किंवा खायला काहीतरी तर तुम्ही या जयेशला सगळं काही सांगू शकता, म्हणजे हा तुमच्यासाठी सगळं काही आणून देईल, पण कोणीही कुठे बाहेर जाणार नाही. असं अर्जुनने आता यांना चांगल्याच नजर कैदेत ठेवलेलं असतं. अर्जुन म्हणतो याचं 24 तास लक्ष असेल तुमच्यावरती. मैनावती म्हणते की बरं राहू आम्ही इथंच. आता अर्जुन म्हणतो ठीक आहे जयेश तू थांब हा बाहेर, आणि काही वाटलं ना तुला तर मला लगेचच फोन कर हां. आता तो जयेश म्हणते की हो साहेब म्हणून. पण बघा पण मैनावतीला अजूनही तिचा मोबाईल हवा असतो. मैनावती म्हणते की ते सायली माझा फोन देतेस ना गं. सायली म्हणते अजिबात मिळणार नाही. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण बघायलाच लागतात ना. सायली म्हणते की मला माहिती आहे तुम्हाला अजूनसुद्धा असं वाटते की प्रिया तुम्हाला मदत करेल आणि सदाच्या सांगण्यावरून तू इथे आली आहेस आणि माझे पाठ फिरता क्षणी तू लगेचच प्रियाला ना फोन करून हे सगळं घडलं ना तर ते सांगणार आहेस तू म्हणून. शांता म्हणते मैने अगं शाने असशील ना तर या दोघांचं सुद्धा ऐक, नाहीतर ना तुझं काही खरं नाही. अगं ते जे काय सांगतायत ना ते आपल्या चांगल्यासाठीच सांगतायत असं त्या शांता मावशी या मैन्याला खूप समजवतात. पण मैना कसली ती शेवटी बबलीचीच आई, ती काही कोणाचं ऐकत नाही. सदाशिव म्हणतात मैने अगं एवढा काय विचार करतेस तू, अगं अजूनही एवढं सगळं झालं तरी तुझा बबलीवरच भरोसा आहे का. तर मैनावती म्हणते हो आहे तिच्यावरती माझा भरोसा. आणि बघा मैनावती काही ऐकायलाच तयार नसते. मैनावती म्हणते अहो काही झालं ना तर ती आपली पोटची पोर आहे हो, आणि मी तुम्हाला सांगते ना ती नक्की कुठल्या तरी ना अडचणीच असणार म्हणून करत असेल मला फोन ती. असं मैनावती अजून सुद्धा ना प्रियाचीच बाजू घेते. आता मैनावती पुढे म्हणते अहो आपली पोरच आपल्या जन्माला पुरणार आहेत. सदाशिव म्हणतो हो पुरली, डॉक्टरांना पाठवणार होती ना ती, काय झालं त्याचं, पैसे पाठवणार होती ना ती, कुठं पाठवले पैसे सांग ना काय झालं. आता मैनावती म्हणते अहो नसेल आज पाठवलं पण उद्या तर पाठवलं ना ती, असेल कुठल्या तरी कामात. बापरे ही मैनावती काही ऐकायलाच तयार नाही. मैनावती म्हणते पण आता आपण इथं आलोत ना, आता आपल्याला कसं करणार आहे त्यानं पैसे पाठवले का नाही ते, असं ही मैनावती सदाशिवला बोलत असते. आता अर्जुन सायली आणि शांताबाई हे सगळं ऐकत असतात. सायली म्हणते नाही मला माहिती आहे अजूनही तू त्या प्रियाची वाट बघतीस आणि मी सांगून तुला ते पटणारच नाही आहे. त्यापेक्षा ना मी तिला प्रियाचा खरा चेहराच तुझ्यासमोर आणते ना, असं सायली म्हणते. आणि पुढे म्हणते की ठीक आहे मला ना उद्यापर्यंतची वेळ दे, आणि प्रिया तुमच्याबद्दल नक्की काय विचार करते, तुम्ही दोघं जिवंत आहात की मेलात याने तिला काही फरक पडतोय की नाही, या सगळ्या गोष्टींना मी तुमच्यासमोर आणेन ठीक आहे असंही सायली म्हणते. आता एक प्रकारे ना सायलीने चॅलेंजेस दिले. सायली पुढे म्हणते की आणि जर का तुम्हाला त्या गोष्टी पटल्या तर मला साथ द्यायची, आणि जर का तुम्हाला नाही पटल्या तर मी तुम्हाला इथून मोकळं करीन, आणि चालेल का. आता असं म्हणल्यानंतर हे सदाशिव आणि मैनावती विचार करायला लागतात, म्हणजे मैनावतीच जास्त विचार करायला लागते. सदाशिवचं तर ऑलरेडीच या दोघांवरती विश्वास बसलेला असतो. आणि आता आपण पाहतोय की ही मैनावती तर ना पहिल्यांदा बराच वेळ विचार करायला लागते. आता आपण पाहतोय की पुन्हा घरचं सीन. प्रतापराव म्हणतात की हे प्रकरण साधं नाही आहे, म्हणजे अगं प्रिया नक्की तुला काय म्हणायचं आहे काय तन्वी. आता हे तन्वी म्हणायला लागते की बाबा साधा विचार करा, अर्जुनने महिपत नागराज साक्षी यांच्यासारख्या मोठ्या गुन्हेगारांबद्दल ना वैर पत्करलं आहे, आणि शिवाय सायली तर अर्जुनच्या साथीला असतेच, पण या सगळ्यांच्या मनात अर्जुनच्या विषयी ना किती राग असेल हो की नाही. आणि असं पटवून द्यायला लागते. आणि पुढे म्हणते आणि अर्जुनच्या रागावरून मारेकरी पाठवणं महिपत तर जेलमध्ये असून सुद्धा हे ना त्याच्या
माझ्यासाठी 5 मिनिटाचं काम आहे. कल्पनाताई सांगायला लागतात अगं पण प्रतापराव म्हणतात नाही थांब जरा कल्पना. तन्वी म्हणते तर ते बरोबर आहे अगं, विचार कर तो मैप शिकारी आहे, तो तुरुंगातून सुद्धा ना कुठलीही सूत्र हलवू शकतो, आपल्याला माहिती आहे ते, असं प्रतापराव म्हणतात. आणि म्हणतात की तन्वी खरंच थँक्स हं, तू अर्जुन आणि सायलीचा इतका विचार करतेस ना, हे बघून आहे ना मला खरंच खूप बरं वाटलं. प्रिया म्हणते बाबा आपल्या माणसांचा विचार नाही करणार तो कुणाचा विचार करणार, पण आपण एकदा खात्री करून घेऊयात का. आणि म्हणते की प्लीज तुम्ही त्यांना फोन लावाल का. नाही आपल्याला जर का कळलं ना की ते सुखरूप आहेत तर मलाही शांत झोप लागेल ना. प्रतापराव म्हणतात की हो मी करतो अर्जुनला फोन. आता बघा हां, लगेच प्रतापराव काय करतात की अर्जुनला फोन करण्यासाठी मोबाईल काढतात. तर प्रिया म्हणते स्पीकरवर टाका हा फोन. नाही काय ना की मलाही फोन कळू देत की दोघंही व्यवस्थित आहेत म्हणून, आणि लगेच मी देवयाईच्या पाया पडून झोपायला जाईन. आता बघा हा, कल्पनाताई मोबाईल हातातून काढतात आणि म्हणतात तन्वी तू त्यांची एवढी काळजी करतेस हे बघून ना मला खरंच भरून आलं ग. म्हणून ही कल्पना पटापट आहे ना मेसेज करते सायलीला. आता बघा हा, कल्पनाने किती हुशारी आज केली ते. आता आपण पाहतोय पण इकडे सदाशिव आणि मैनावतीचा सीन. आपण पाहतो इकडे मैनावती म्हणत असते ठीक आहे दिला तुला उद्याचा दिस, 24 तासाच्या आतमध्ये हे मला दाखवूनच दे की आमची बबली आमच्या भल्याचा विचार करत नाही म्हणून. आता मैनावतीने पण सायलीला चॅलेंज दिलं आणि ह्या सायलीने पण चॅलेंज घेतलं. मैनावती पुढे म्हणते की पण मला खात्री आहे सायली की तू हे दाखवूच शकणार नाही म्हणून. आता अर्जुनला तर येतं ना टेन्शन. मैनावती म्हणते कारण माझ्या परिवर्तीनं भरोसा आहे, ती इतकी बैमान नाहीच आहे, असंही मैनावती म्हणायला लागते. आता ही शांताला काय आवडत नाही. सायली म्हणते ते आता आपण उद्याच बघू. तर मैनावती म्हणते हां बघू पण मला एक सांग, तू जर का हारलीस तर आणि आमची पोरगी आमच्या भल्याचाच विचार करते हे असं जर का दिसलं तर म्हणते सायली म्हणते की तर मी तुम्हाला इथून मोकळं करेन म्हणून. आता हे सायलीनं स्पष्ट सांगितलं आणि पुढे म्हणते की आणि मी तुम्हाला परत कधीच त्रास देणार नाही म्हणून. बापरे काय ही मैनावती आहे ना की बस. आणि सायली पुढे म्हणते आणि हे जाऊन तुम्ही प्रियाला जरी काही सांगितलं ना तरीही मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, असंही सायली सांगायला लागते. आणि आता बघा इतक्यातच ना अर्जुनचा फोन वाजतो. आता अर्जुन म्हणतो की अरे डॅडचा फोन आला आहे. आता असं म्हणल्यानंतर सायली पण बघायला लागते ना एवढ्या रात्री कसं काय फोन आला. आता लगेच अर्जुन काय म्हणतो की ठीक आहे मी बाहेर जाऊन डॅडच्या फोनवर बोलतो सायली तू सुद्धा गाडीजवळ ये म्हणून. आता असं म्हणून अर्जुन काय करतो की डायरेक्टली फोन घेण्यासाठी म्हणून बाहेर निघून जातो. आणि आता सायली तिथेच उभी राहिलेली असते या सगळ्यांशी बोलत आणि सदाशिव मैनावतीला सांगत असतो की शांत बस म्हणून. आता ही सायली म्हणते आता तुम्ही सगळ्या जणांनी आराम करा आणि म्हणते की आणि मैना उद्या जर का मी हारले ना तर उद्या तुझा मोबाईल मी तुला परत देईन असं सायली म्हणते. शांता म्हणते की नाही पोरी तू हारणार नाहीस, अजिबात हारणार नाहीस. असं शांताला एवढा विश्वास असतो ना की बस. शांता म्हणते त्या बबलीने हिच्या पोटी जरी जन्म घेतलेला असला ना तरी हिने अजून ना त्या मैनाने अजून बबलीलाच परत ओळखलेलं नाही आहे असं ही शांता म्हणायला लागते. इतक्यातच ना सायलीला एक मेसेज येतो आणि सायली तो मेसेज बघते तर तो असतो कल्पनाचा. आणि बघा हा तो मेसेज बघून सायली एकदम दचकते ना, म्हणजे घाबरतेच. आता पटकन बाहेर जाते आणि काय म्हणते की मी आलेच हां असं म्हणून पटकन बाहेर जाते. आता इकडे अर्जुन जो आहे तर तो फोन घेऊन बाहेर आलेला असतो आणि आता तो फोन उचलतो की त्याच्या वडिलांचा फोन आहे म्हणून. इकडे प्रिया विचार करत असते की अरे अर्जुन अजून कॉल का रिसीव्ह करत नाही आहे म्हणून. इतक्यातच अर्जुन फोन उचलतो आणि म्हणतो की यस डॅड बोला ना. आता प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन तन्वी इथे ना खूप पॅनिक झाली रे. म्हणजे प्रतापरावांना डायरेक्टली तर सांगता येत नाही ना की साऊंड ऑन आहे म्हणून, पण प्रतापराव म्हणतात की अरे अर्जुन तन्वी ना इथे खूप पॅनिक झाली आहे म्हणून. अर्जुन म्हणतो तन्वी का. तर प्रतापराव म्हणतात अरे आम्हाला ती उठवायला आली की तुम्ही तुमच्या खोलीत नाही आहेत म्हणून, तिला ना तुमची खूप काळजी वाटते रे, कुठे आहात कुठे तुम्ही असं म्हणल्यानंतर हा अर्जुन आहे ना आता सगळं सांगायला लागतो. इतक्यातच सायली पळत येते आणि अर्जुनला ना हा मेसेज दाखवते आणि म्हणते की आईंचा मेसेज वाचा. तर तो मेसेज असतो की फोन स्पीकरवरती आहे तन्वी ना सगळं ऐकते, तुम्ही कुठे आहात नाही तिला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठीच तिने तुम्हाला फोन करायला लावलं आहे. बापरे आज कल्पनाने खूपच हुशारीचं काम केलं. आता अर्जुन तो मेसेज वाचतो आणि म्हणतो की साऊंड ऑन करतो अर्जुनसुद्धा आणि म्हणतो की डॅड ॲक्च्युली ना आम्ही बाहेर आईस्क्रीम खायला आलो आहेत म्हणून. आणि म्हणतो की मी सांगितलं सायलीला की अगं खूप उशीर झालं आहे पण तिला आईस्क्रीम खायचंच होतं, मग काय आवरलं आणि आलो शेवटी. प्रतापराव म्हणतात नाही बायकोची इच्छा ना शेवटी पूर्ण करायलाच हवी असं प्रतापराव म्हणतात. आता हे तन्वी सगळं ऐकत असते. प्रतापराव म्हणतात अरे पण आम्हाला जर का सांगून गेला असतात ना तर बरं झालं असतं, म्हणजे तन्वीला एवढी काळजी वाटली नसते ना. अर्जुन म्हणतो डॅड तुम्ही झोपला होतात ना म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही, पण तन्वी एवढी काळजी करेल आमची असं मला वाटलं नव्हतं हां कधीच. आता कल्पनाताई म्हणतात अरे अर्जुन तुम्ही तुमच्या खोलीत नव्हतात ना हे तन्वीने बघितलं म्हणून तिची तर ना अरे झोपच उडाली हो ना गं तन्वी. तर लगेच तन्वी हो म्हणायला लागते हां.
आता बघा सायली म्हणते, पण आई प्रिया आमच्या खोलीमध्ये काय करायला गेली होती? आम्ही तर येताना दरवाजा बंद करून आलो होतो ना. आता ह्या प्रियाची बोलतीच बंद होते. लगेच म्हणायला लागते, ते तुमच्या खोलीत ना पाणी ठेवले की नाही ते बघायला आले होते. प्रतापराव म्हणतात, बघ तिला किती काळजी आहे. अर्जुन म्हणतो, अच्छा डॅड तन्वी तिथेच आहेस का? तर प्रतापराव म्हणतात, हो. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच फॉर केअरिंग. आणि म्हणतो, आता एक काम करा, आता खरंच आमच्या रूममध्ये ना पाणी ठेव आणि आम्ही जर आता परत आलो नाही, आम्हाला जर तहान लागली ना तर रूममध्ये पाणी नसेल ना. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन मी ठेवते पाणी, तू नको काळजी करू. पण हे बघ, तुम्ही दोघं ना लवकर घरी या, उद्या गुढीपाडवा आहे, लक्षात आहे ना तुमच्या? प्रतापराव सुद्धा म्हणतात, हो लवकर या रे. सायली म्हणते, हो आई आम्ही लवकर येतोच. अर्जुन म्हणतो, बाय 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 म्हणून पटकन फोन ठेवला जातो. आता बघा इकडे प्रतापराव आणि कल्पनाताई म्हणतात की ठीक आहे मी पाणी घेऊन येते, मग आपण वरती जाऊ. प्रतापराव म्हणतात, हो गुड नाईट सायली तन्वीला म्हणतात आणि वरती जातात. आता हे बघा तन्वी विचार करायला लागते की अरे यार, हे अर्जुन आणि सायली खरंच आईस्क्रीम खायला गेले असतील का? नाही, प्रतापराव आणि कल्पिशी ना ते दोघंजण खोटं नाही बोलणार. म्हणजे एवढा तमाशा करून सुद्धा माझ्या हाती काहीच लागलं नाही, प्रियाचा झाला पचका. म्हणून ती ना बसते गुपचूप. आता अर्जुन इकडे म्हणतो की थँक गॉड, बरं झाला तो मला मम्माचा मेसेज दाखवला तो, नाहीतर मी डॅडला आता सगळं खरं सांगणार होतो. सायली म्हणते, पण ती किती हुशार आहे ते तुम्हाला कळलं ना? आई बाबांना फसून ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. अर्जुन म्हणतो, अगं ते सोड, पण तू आतमध्ये आत्ता महिन्यावर तिला जे चॅलेंज देऊन आलीस ना, ते हे सगळं एका दिवसात तू कशी काय पूर्ण करणार आहेस? त्या प्रियाचा खरा चेहरा यांच्यासमोर खरा चेहरा आणणार आहेस आणि हे सगळं कसं करणार आहेस तू? सांग ना. ही प्रिया काय एका दिवसात तुझ्या ट्रॅपमध्ये अडकणार नाही आहे. सायली म्हणते, पण तो सापळा जर का तुमच्या सायली 2.0 लावला असेल ना, तर ती तन्वी नक्कीच अडकेल. आणि म्हणते की उद्या गुढीपाडवा आहे, उद्याच्याच दिवशी रावणाचा वध करून प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येवरती परत आले होते, असं असत्यावरती विजय मिळवला होता, असं सायली सांगायला लागते. आणि म्हणते की प्रिया किती नीच आहे ना, हे महिन्याला दाखवून आपण उद्या असाच विजय मिळवणार आहोत, असं ही प्रिया म्हणते. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथे सुनतो. प्लीज प्रेक्षकांना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रिव्ह्यूसाठी माझी आवडती सिरियल हा माझा पहिला यूट्यूब चॅनल पाहत राहा. आता आपण पाहतोय की उद्याच्या भागामध्ये आपल्याला दाखवले की सायली म्हणत असते अर्जुनला की आपलं काम झाले, प्रियाच्या डाव्या खांद्यावरती ना भाजलेलीची खून आहे आणि मी बघितलाय तो. अर्जुन म्हणतो, म्हणजे शांताभाऊशी आणि म्हणत होत्या हे सगळं खरं आहे? अरे खरंच, ही बबली याचा किती मोठा पुरावा आहे आपल्याकडे. आणि इकडे प्रिया म्हणत असते, फोन कशाला केला? मी सांगितलं होतं ना की काम झाल्याशिवाय फोन करायचा नाही म्हणून. आणि तो माणूस म्हणतो की पण काम झालंच नाही म्हणून कॉल केला, तुम्ही पाठवलेल्या पत्त्यावरती आलो, इथे पण घरी कोणीच नाही. आणि प्रिया म्हणत असते, सदा महिना कुठे गेली असतील, काय झालं असेल नक्की त्यांच्या बाबतीत, असं प्रिया डोक्याला हात लावून विचार करायला लागते. आणि ठरलं तर मग उद्याचा भाग सुद्धा इथेच संपतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का माझा रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.